मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली। मराठा आरक्षणाचा मुद्दा अजिबात सोडणार नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं। जरांगेंनी काय टीका केली आपण पाहूया। 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्याचे सगळे प्रमाणपत्र द्या। ग्रामपंचायतला महाराष्ट्रातल्या जे 58 लाख नोंदी सापडल्या त्या ग्रामपंचायतला लावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेतले होते, जे सत्य ते करायला दिलखुलास केलं पाहिजे या मताचे आम्ही। एकनाथ शिंदे साहेबांनी अभियान घेऊ प्रमाणपत्र दिले, कारण नोंदी सापडल्या तर घ्यायचं काय काम? तसंच फडणवीस साहेबांनी करावं ही आमची इच्छा आहे। मी आजच गोड बोलतोय, आंदोलनाच्या तारखेच्या आज जर तुम्ही केलं नाही तर तुम्ही सगळे मी पट्ट्यावर घेतले म्हणून समजा, फडणवीस साहेबांसहित तुम्हाला सुट्टी नाही पडत। मी फडणवीस साहेबांना दोष नाही देत, माझं म्हणणं आहे की तुम्ही हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कस काय झाले? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ते ध्यानात ठेवा। तुम्हाला वाटत तुम्ही हुशार आहेत, पण गोर गरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे, तुम्ही विसरू नका। मंत्र्यांनी जोडून माझ्या विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं। संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं। 15-16 कोट आकडा गेला त्यांचा, फुकट पैसे म्हणल्यावर त्याच्या 2 कोटीच्या तुझ्या जरांगे पाटलाच्या विरोधातच बोलायचंय ना, ही लय गंभीर बाब आहे। आणि मला माहिती कळेल, मला माहिती कळेल, मी म्हणलं त्याला म्हणा नीट काय म्हणलो बरं का, मी खोटं नाही बोलत, आज सांगून टाकतो तुम्हाला। म्हणलं नीट काय तो या मतदारसंघात तुला फिरतात नाही, कशाला गाडीत लाकूड गुंतून घेतो? ज्याला 2 कोटी देणार होते तेच माझ्याकडे आहे। सातारा संस्थांचा, कोल्हापूर संस्थांच्या गॅझेटियरचा, औंध संस्थांच्या गॅझेटियरचा JR काढून त्याची अंमलबजावणी पाहिजे। पण चौथा मुद्दा, 1994 ला जसा JR काढला त्या धर्तीवरती सातारा संस्थांचा हैदराबाद गॅझेटियरचा, म्हणजे त्या JR मध्ये हैदराबादचं गॅझेटियर सुद्धा घ्यायचं। या तिन्ही गॅझेटियर मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो JR निघणार आहे तो 1994 ला जसा JR काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.